म्हसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 100 दिवस पूर्ण झालेत। हत्या प्रकरणात आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आली आहे। मात्र एक आरोपी कृष्ण आंधळे अजूनही फरार आहे। दरम्यान या संदर्भात संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखने काय प्रतिक्रिया दिली आहे तीही जाणून घेऊया। वैभवी 100 दिवसाचा खरं तर मी हे विचारणार नाही की 100 दिवस तुझ्या आयुष्यातले कसे होते, कारण मला त्याची कल्पना आहे। पण काय शिकवलं या 100 दिवसानं? ते शिकवलं की आता आपल्या डोक्यावर वडिलाचं छात्र नाही आहे, आपल्याला उभा टाकायचं आहे, संघर्ष करायचा। नाही, खरंच हे दुःख आमच्यासाठी खूप मोठं होतं। हे आम्ही कधी म्हणजे स्वप्नात देखील पाहिलं नव्हतं, पण या लढ्यामध्ये आम्ही अन्यायाविरुद्ध लढायचं शिकलो आणि ते तसं सतत तर माझे वडील ते आम्हाला सांगायचेच, पण आज आम्ही खरं ते अनुभवलं आणि खरंच आपल्याला अन्यायासाठी कुठेतरी आवाज उठवला पाहिजे, न्यायासाठी आपण लढलं पाहिजे। तीच वेळ आज आमच्या कुटुंबावर नाहीतर आमच्या म्हसाजोगवर म्हणायला हरकत नाहीये, कारण की माझे वडील फक्त म्हणजे आमच्या कुटुंबासाठी नव्हते, तर पूर्ण ते गावासाठी आणि आज ते पूर्ण महाराष्ट्रासाठी, त्यांच्यासाठी आज महाराष्ट्र सुद्धा लढतोय आणि जे घरातलं दुःख आहे त्याच्यातून म्हणजे आम्ही अद्यापही सावरू शकलो नाहीयेत, कारण की क्षणाला आठवण येते। आणि माझं तर म्हणायला झालं तर आता 12वीचे पेपर होते आणि आता नीटचा देखील पेपर आहे। जे आम्ही लातूरला राहत असताना माझ्या मैत्रिणीचे वडील म्हणायचे की ज्यावेळेस नीटचा पेपर येईल त्यावेळेस मी गावाकडून इथे राहायला येईल। म्हणजे आज मला सकाळीच त्यांची आठवण झाली की ते जसं म्हणत होते की मी माझ्या मुलीकडे राहायला येईल, तसंच आज मला वाटतं जर मी लातूरला असते तर ते देखील माझ्याकडे राहायला आले असते। पण ते म्हणजे आता हे काहीच शक्य नाही। आम्ही फक्त त्यांना, जसं लोक म्हणतात आता ते फक्त फोटो पुरते राहिलेत, आम्हाला सुद्धा वाटतं की ते आज फोटो पुरते राहिलेत, पण आमच्या मनात कुठेतरी त्यांच्याबद्दल खरंच आदर आहे, म्हणून आम्ही त्यांचे विचार किंवा ते आमच्या मनातून आज कधीच जाणार नाहीयेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।